जय हिंद मित्रांनो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या भारतातील ज्या क्रांतिकारक संघटना ज्या होत्या, या महत्त्वाच्या क्रांतिकारक संघटना, त्या संघटनांची स्थापना कधी झाली होती, स्थापना जी आहे ती कोठे करण्यात आलेली होती आणि संस्थापक कोण होते, या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे, जे महत्त्वाचे 9 महत्त्वाच्या क्रांतिकारक संघटना ज्या होत्या, बऱ्याच वेळेला MPSCच्या मार्फत मग ती राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असेल, याला विचारलेले आहेत। तर त्या 9 क्रांतिकारक संघटना आपण बघू, त्यांच्या स्थापना, त्याच्या डिटेल्स थोड्या बघू आणि त्याचबरोबर त्याचे संस्थापक पण बघणार आहोत। बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आणि टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे। कंबाईनचा बेस्ट कोर्स आहे, एकदम छान पद्धतीने रिव्हिजन कोर्स आहे, त्याची पण लिंक खाली दिलेली आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कंबाईनच्या कोर्सचे तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येईल की तो कोर्स काय आहे। तो आपण मुद्द्यावरती येऊ की महत्त्वाच्या क्रांतिकारक संघटना, त्याची मुख्यालय म्हणजे त्याची स्थापना कुठे करण्यात आलेली होती, त्याचबरोबर कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती आणि त्याचे संस्थापक कोण होते। बघा, पहिल्यांदा महाराष्ट्रामधूनच क्रांतिकारक संघटना जी आहे, पहिली महाराष्ट्रातली जरा बघितली तर व्यायाम मंडळ जी आहे, ही व्यायाम मंडळ क्रांतिकारक संघटनाच होती। या व्यायाम मंडळाची स्थापना बघा पुणे या ठिकाणी करण्यात आलेली होती। कुठे? पुणे या ठिकाणी करण्यात आलेली होती 1897, ॲक्च्युली 1896-97 मध्ये करण्यात आलेली होती। आता 1896-97ला एक गोष्ट झालेली होती की 97ला एक सावित्रीबाई फुले यांचं निधन झालेलं होतं। ही एक फॅक्ट्स लक्षात ठेवा। त्याचबरोबर साथीचे रोग पण भरपूर आलेले होते या 97च्याच कार्यकाळामध्ये। ओके, हा पण एक मुद्दा त्याच्या संदर्भात मी सांगितला। आणि चाफेकर बंधू जे आहेत, या चाफेकर बंधूंनी हे काय केली होती, तर व्यायाम मंडळाची स्थापना केलेली होती। ठीक आहे, हा एक मुद्दा कंप्लीट झाला। दुसरा जे आहे ते मित्रमंडळ। मित्रमंडळ ही एक क्रांतिकारक संघटना महाराष्ट्रामधली होती आणि मित्रमंडळाची स्थापना जी होती नाशिक या ठिकाणी करण्यात आलेली होती। स्थापनेचे जे वर्ष जे होते ते 1901 मध्ये करण्यात आलेले होतं। म्हणजे मित्रमंडळ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना 1901 मध्ये नाशिक या ठिकाणी करण्यात आलेली होती। सावरकर बंधू जे होते, सावरकर बंधूंच्या मार्फत ही स्थापना करण्यात आलेली होती। ठीक आहे, मित्रमंडळाच्या बाबतीमध्ये। त्याच्यानंतर अभिनव भारत। अभिनव भारत ही एक क्रांतिकारक संघटना पुणे या ठिकाणी ज्यांची स्थापना करण्यात आलेली होती 1904 मध्ये। 1904 मध्ये अभिनव भारत पुणे या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्फत ही संघटना स्थापन केलेली होती। बघा, त्याच्यानंतर मग ह्या महाराष्ट्रातल्या आपण 3 बघितल्या। त्याच्यानंतर ज्या आहेत पूर्ण ऑल इंडियामधील काही महत्त्वाच्या क्रांतिकारक संघटना देण्यात आलेल्या आहेत। जसं की स्वदेश बांधव समिती जी होती, स्वदेश बांधव समिती जी होती ही बारिसल या ठिकाणी किंवा वारिसल म्हटलं जातं, बारिसल या ठिकाणी या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केलेली होती। 1905 मध्ये करण्यात आलेली होती आणि या संघटनेची जी स्थापना जी होती ही अश्विनी कुमार दत्त यांच्या मार्फत करण्यात आलेली होती। बघा, अश्विनी कुमार दत्त यांच्या मार्फत करण्यात आलेली होती। नेक्स्ट जी आहे ती अनुशील समिती। ढाका या ठिकाणी बघा अनुशील समितीची स्थापना करण्यात आलेली होती। ढाका म्हणजे आजचं जे बांगलादेश जे आहे, बांगलादेशची राजधानी ढाका आहे, तर ढाका या ठिकाणी अनुशील समिती या क्रांतिकारक संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती आणि स्थापनेचे वर्ष जे होते ते 1907 साली करण्यात आलेली होती आणि कोणाच्या मार्फत केलेली होती, तर पुलिन बिहारी दास यांच्या मार्फत करण्यात आलेली होती। कोणाच्या मार्फत? पुलिन बिहारी दास यांच्या मार्फत ढाका या ठिकाणी 1907 रोजी अनुशील समिती या क्रांतिकारक संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती। नंतर भारत माता सोसायटी। भारत माता सोसायटी जी आहे पंजाब या ठिकाणी बघा 1907 मध्येच बघा अजित सिंग असतील, त्याचबरोबर सुपी अंबा प्रसाद जे आहेत यांच्या मार्फत काय करण्यात आली होती, भारत माता सोसायटीची स्थापना करण्यात आलेली होती पंजाब या ठिकाणी 1907 मध्ये। ठीक आहे, नेक्स्ट जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ती हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन म्हटलेलं आहे किंवा याला पण आर्मी पण म्हटलं गेलेलं होतं। बघा, हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी पण म्हटलं जात होतं। तर याची स्थापना जी होती ती कानपूर या ठिकाणी करण्यात आलेली होती 1924 मध्ये। कोणी केली होती, तर सचिंद्रनाथ सन्याल यांच्या मार्फत केली होती। बघा, सचिंद्रनाथ सन्याल यांच्या मार्फत 1924 रोजी कानपूर या ठिकाणी काय करण्यात आली होती, तर हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन किंवा हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीची स्थापना करण्यात आली होती। नंतर भारत नौजवान सभा जी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, भगतसिंग यांच्या मार्फत लाहोर या ठिकाणी 1926 रोजी भारत नौजवान सभा जी आहे ही भारत नौजवान सभा स्थापन करण्यात आलेली होती। नंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन जे आहे,
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन जे आहे याची स्थापना दिल्लीमध्ये केलेली होती 1928 रोजी चंद्रशेखर आझाद यांच्या मार्फत. कोणाच्या मार्फत? तर चंद्रशेखर आझाद यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या 9 क्रांतिकारक संघटना आहेत. अगेन अँड अगेन आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. व्यायाम मंडळ, मी पुन्हा एकदा रिवाइज करतो, एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन करू. व्यायाम मंडळ पुणे या ठिकाणी 1896-97 चाफेकर बंधू यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. मित्र मंडळ नाशिक या ठिकाणी 1901 मध्ये सावरकर बंधू यांच्या मार्फत याची स्थापना केलेली होती. अभिनव भारत पुणे या ठिकाणी 1904 रोजी वि.दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. नंतर स्वदेश बांधव समिती जी आहे, या स्वदेश बांधव समितीची स्थापना बारिसल या ठिकाणी 1905 मध्ये अश्विनी कुमार दत्त यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. नंतर अनुशील समिती जी आहे, अनुशील समितीची ढाका या ठिकाणी बघा 1907 रोजी पुलिन बिहारी दास यांच्या मार्फत स्थापना करण्यात आलेली होती. नंतर भारत माता सोसायटी जी आहे पंजाब या ठिकाणी 1907 रोजी अजित सिंह सुपी अंबाप्रसाद यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. नंतर हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन किंवा आर्मी म्हटलेलं आहे, कानपूर या ठिकाणी 1924 रोजी सचिंद्रनाथ सन्याल यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. नंतर भारत नौजवान सभा लाहोर या ठिकाणी 1926 रोजी भगतसिंग यांच्या मार्फत याची स्थापना करण्यात आलेली होती. नंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन जे आहे दिल्ली या ठिकाणी 1928 रोजी चंद्रशेखर आझाद यांच्या मार्फत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना करण्यात आलेली. खूप इम्पॉर्टंट क्रांतिकारक संघटना आहेत, बऱ्याच वेळा रिपीट केलेल्या आहेत आणि देशाच्या अंतर्गतल्या देशामधील क्रांतिकारक संघटना आहेत. देशाच्या बाहेरच्या पण क्रांतिकारक संघटना ज्या आहेत ना त्या पण काय करूया तर नेक्स्ट व्हिडिओला आपण त्या बघूया. छोट्या छोट्या व्हिडिओ बघू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ना ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करू. मी इथं थांबतो. बाकी ॲप्लिकेशनची लिंक खाली दिली, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जय हिंद मित्रांनो.